महायुतीच्या जागा वाटपाचा फॉर्म्युला ठरलाय। एकनाथ शिंदे, रवींद्र चव्हाण यांच्यामध्ये मॅरेथॉन बैठका झाल्यात। शिंदेंच्या ठाण्यातील निवासस्थानी पहाटे 4 पर्यंत खलबत झाली असल्याचं कळतंय। तर श्रीकांत शिंदे, नरेश म्हस्के आणि शेवाळे या बैठकीत उपस्थित होते। जागा वाटपाची अधिकृत घोषणा लवकरच होणार असल्याचं कळतंय। आणि या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी तुषार उपनवर आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। तुषार, काय अपडेट? प्राजक्ता, एकीकडे ठाकरे बंधूंचा मुहूर्त 12 वाजता ठरलाय, तर दुसरीकडे महायुतीतले प्रमुख 2 पक्ष शिवसेना आणि भाजपा यांची संपूर्ण रात्रभर आपल्याला मॅरेथॉन बैठक पार पडताना पाहायला मिळाली। जवळपास उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या निवासस्थानी 5 तास ही बैठक सुरू होती। पहाटे 4 वाजता ही बैठक आपल्याला संपन्न होताना पाहायला मिळाली। या बैठकीमध्ये प्रामुख्याने ठाणे असेल, कल्याण डोंबिवलीसह नवी मुंबई सर्व महानगरपालिका निवडणुका युतीमध्ये लढण्यासंदर्भामध्ये चर्चा अंतिम टप्प्यात आल्याचं पाहायला मिळतंय। जागा वाटपाचा फॉर्म्युला देखील ठरलेला आहे। येत्या 2 दिवसामध्ये स्थानिक पातळीवरच्या नेत्यांसोबत आपल्याला प्रभागनिहाय बैठका घेऊन आपल्याला शेवटची अंतिम चर्चा पूर्ण होताना पाहायला मिळणार आहे। जी चर्चा वरिष्ठ नेत्यांमध्ये झालेली आहे ती चर्चा आता स्थानिक पातळीवरतील नेत्यांना या पुढील काळामध्ये 2 दिवसामध्ये सांगताना पाहायला मिळणार आहे। साधारणतः 26 तारखेला महायुतीच्या घोषणेची तारीख ठरल्याचं पाहायला मिळतंय। जागा वाटपाचा फॉर्म्युला देखील अंतिम टप्प्यात आलेला आहे। मात्र जी वरिष्ठ नेत्यांमध्ये चर्चा झालेली आहे ती चर्चा सर्व बूथ लेवल पर्यंत पोहोचणं ते देखील तितकंच गरजेचं आहे। म्हणून 2 दिवसापर्यंत स्थानिक पातळीवरती प्रभागनिहाय उमेदवारांसोबत संवाद साधला जाणार आहे आणि ती सर्व माहिती देताना पाहायला मिळणार आहे। ठीक आहे तुषार, वेळोवेळी अपडेट घेत राहू। तुर्तास धन्यवाद या संपूर्ण माहितीसाठी। पुढची मोठी बातमी पाहूयात। राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून काँग्रेसला 50 जागांसाठीचा प्रस्ताव देण्यात आलेला आहे। मुंबई महानगरपालिकेमध्ये काँग्रेस आणि राष्ट्रवादी शरद पवार गट एकत्र लढलो तर फायदा होईल अशी नेत्यांची भूमिका आहे। काँग्रेस नेते आणि शरद पवार यांच्या भेटीनंतर राष्ट्रवादीच्या शिष्टमंडळानं काँग्रेसला प्रस्ताव दिला असल्याचं कळतंय। या प्रस्तावाच्या संदर्भात परत काँग्रेस नेते आणि राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते यांची भेट होणार आहे। तर काँग्रेसची एकीकडे वंचित सोबत बोलणी सुरू असताना दुसरीकडे राष्ट्रवादी शरद पवार गटाचाही प्रस्ताव आल्यानं काँग्रेसला आता भूमिका घ्यावी लागणार आहे।